बळजबरीने गोमूत्र पाजलं, डोक्यावरचे केस कापले, अघोरी कांड केलं. या आरोपामुळे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते, माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गीतेश राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबियाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करणारी दुसरी तिसरी कोणी नसून विनायक राऊतांची स्वतःची सून आणि गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत आहेत. ठाण्याच्या कापूरवावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीत जे आरोप समोर आलेत ना, ते ऐकून तुमचंही कान विन्मुख होतील. यात एक फक्त कौटुंबिक छळ नाहीये, तर चक्क जादूटोणा विरोधी कायद्यान्वये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हनीमूनला काय घडलं, गोमूत्र पाजण्यापासून तर डोक्याचे केस कापण्यापर्यंत आणि इंटरनॅशनल लोकेशनवर शारीरिक संबंध ठेवण्याच्या अजब अटीपर्यंत नेमकं काय काय आहे संपूर्ण प्रकरण. पोलिसांच्या FIR मध्ये गिरिजा राऊत यांनी काय काय लिहिलंय तेच सविस्तर सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, कोणत्याही मुलीसाठी लग्नाचा सुरुवातीचा काळ हा स्वप्नवत असतो. गिरिजा राऊत यांचं लग्न विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्याशी झालं. लग्नानंतर देवदर्शन आटपून हे दोघं हनीमूनसाठी उटी येथे गेले होते. तिथे ते 6 दिवस राहिले. पण या 6 दिवसात जे घडलं त्याने गिरिजा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गिरिजा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की उटी येथे 6 दिवस राहत असताना गीतेश माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला. जेव्हा मी त्याला विचारलं की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का, तेव्हा त्याने मला सांगितलं की शारीरिक संबंधापेक्षा मेंटल कनेक्शन होणं खूप गरजेचं आहे. लग्नात शारीरिक संबंध अजिबात महत्वाचे नसतात. मला हनीमूनचा कंटाळा येतो असं म्हणून तो मला टाळू लागला होता. मंडळी, हा तर फक्त सुरुवातीचा धक्का होता. उटीवरून परत आल्यानंतर हे दोघे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मालवण मधील तळगावला जाण्यासाठी निघाले होते. वाटेत पालीच्या गणपतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी थांबले. गिरिजा यांनी साडी नेसलेली होती, अंगावर दागिने घातलेले होते, त्यामुळे त्यांना चालताना थोडा उशीर होत होता. पटपट चालता येत नव्हतं. तर गीतेश गाडीतून उतरून थेट पुढे निघून गेला. जेव्हा गिरिजा तिथे पोहोचल्या तेव्हा गीतेशने तिथल्या सगळ्या लोकांसमोर ओरडून म्हटलं की तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकीच नाहीये. अशा घाणेरड्या भाषेत जाहीरपणे अपमान केला. आणि हा वाद एवढ्यावरच थांबलेला नाही. पुढे 2018 मध्ये गिरिजा, गीतेश आणि त्यांचे काही मित्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपला गेले होते. तिथे काय घडलं याचा उल्लेख FIR मध्ये अत्यंत सविस्तरपणे केलाय. गिरिजा यांच्या आरोपानुसार ऑस्ट्रेलियातही गीतेश त्यांच्या जवळ आला नाही. जेव्हा त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा गीतेशने त्यांना शिवीगाळ करत जबर मारहाण देखील केली. शारीरिक संबंधांवरून झालेल्या वादात गीतेशने त्यांना थेट धमकी देखील दिली की तू जर मला हात लावशील तर विधवा होशील. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियात त्यांना उपाशी ठेवून त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. आता सगळ्यात विचित्र आणि हादरवणारा आरोप तर पुढे आहे. शारीरिक संबंधाबाबत गीतेश राऊत यांचं काय मत होतं की गिरिजा यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिलंय की त्यांचा पती म्हणायचा मी फक्त इंटरनॅशनल लोकेशनला जाऊनच संबंध ठेवू शकतो, भारतात मी कम्फर्टेबल नाहीये. जेव्हा कधी मुंबईच्या घरात जवळीक साधण्याचा प्रयत्न व्हायचा तेव्हा तो गिरिजा यांना दूर लोटायचा आणि म्हणायचा मी खूप नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला अशी कशी काय हात लावू शकते. अनेक असे बहाणे करून तो सातत्याने पत्नीला मानसिक त्रासाच्या खाईत लोटत होता. या छळामध्ये फक्त पती गीतेश नव्हता तर सासू श्यामल राऊत आणि सासरे विनायक राऊत सुद्धा सामील असल्याचा आरोप गिरिजा यांनी FIR मध्ये केलाय. गिरिजा यांच्या म्हणण्यानुसार सासू श्यामल या नवरा घरी असताना आणि नवरा घरी नसताना पूर्णपणे वेगळ्या वागायच्या. टोमणे मारणं, माहेरच्या लोकांना घालून पाडून बोलणं हा रोजचा प्रकार झाला होता. पण यातला सगळ्यात विकृत प्रकार म्हणजे पती गीतेश हा गिरिजा यांच्या मासिक पाळीचा सर्व माहिती स्वतःच्या फोनवर नोंदून ठेवायचा. त्यांची पुढची पाळी कधी येईल याचे हिशोब तो फोनमध्ये आधीच ठेवायचा. आता यात विनायक राऊत यांच्या नावाचा उल्लेख कसा येतो ते बघा की विनायक राऊत हे खासदार असल्यामुळे त्यांचे राजकीय कार्यक्रम, दौरे सतत असायचे. घरात लोकांची ये-जा असायची. गिरिजा यांच्या तक्रारीनुसार सासऱ्यांच्या राजकीय कार्यक्रमांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सासू श्यामल राऊत आणि पती गीतेश राऊत हे गिरिजा यांना मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या म्हणजेच पिरियड डिलेइंग पिल्स घेण्यासाठी बळजबरी करायची. या गोळ्या सतत घेतल्यामुळे गिरिजा यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला होता. जेव्हा मुंबईच्या वांद्रे येथील डॉक्टर पुष्पा देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी गेले तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की या मुलीला अशा गोळ्या देऊ नका, हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
पण डॉक्टरांनी असं सांगताच गीतेशने गिरिजा यांना परत घरात आणून प्रचंड शिवीगाळ केली आणि धमकावलं. डॉक्टरांकडे किंवा बाहेर इतर कुणाकडेही जाताना एकच सांगायचं की आमच्यात सगळं काही नीट चालू आहे आणि आम्ही आता बेबी प्लॅन करतोय, अशी सक्ती गीतेश करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. मंडळी, हे प्रकरण फक्त कौटुंबिक वादापुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर यावर आता अंधश्रद्धेचं आणि अघोरी कृत्याचं एक भयंकर वळण मिळालंय. गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत अत्यंत खळबळजनक असे आरोप केले की राऊत कुटुंबाकडून त्यांच्या शारीरिक छळ तर होतच होता, पण घरात त्यांना बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं गेलं. इतकंच नाही तर राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने गिरिजा यांच्या डोक्यावरील केस देखील कापले. मंडळी, हे जे केस कापण्याचं आणि गोमूत्र पाजण्याचं अघोरी कृत्य झालं, यामागे जादूटोण्याचा संशय व्यक्त केला जातोय. गिरिजा यांच्या तक्रारीनुसार या संपूर्ण प्रकरणात राऊत कुटुंबांसोबत फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या 2 मांत्रिकाचाही समावेश आहे आणि यांच्या सांगण्यावरून घरात हे अघोरी प्रकार सुरू होते. याच कारणामुळे ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांनी केवळ कौटुंबिक छळाचा गुन्हा नाही, तर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन कायदा 2013 म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत विनायक राऊत, श्यामल राऊत आणि गीतेश राऊत या तिघांवरही गुन्हा दाखल केलाय. त्यासोबतच ते जे 2 बाबा होते त्यांच्यावर देखील गुन्हा नोंदवलाय. विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत आणि नेहमीच टीव्हीवर येऊन विरोधकांवर घाण्याघाती टीका करत असतात. त्यांचे सुपुत्र गीतेश राऊत हे सुद्धा मुंबईत नगरसेवक राहिलेले आहेत. अशा एका बड्या सुशिक्षित आणि राजकीय वज्रमूठ असलेल्या कुटुंबाच्या घरातील ही धक्कादायक कहाणी आता चव्हाट्यावर आली आहे. एका बाजूला सून गिरिजा राऊत यांनी लावलेले आरोप अत्यंत गंभीर आणि हादरवणारे आहेत, तर दुसऱ्याच बाजूला या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करणार, गीतेश राऊत किंवा विनायक राऊत यांची चौकशी होणार का, हे आपल्याला पुढे कळेलच. पण या संपूर्ण प्रकरणावर मंडळी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं, आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107